नमस्कार, मैं शालिनी। आप देख रहे हैं STS टाइम्स न्यूज। आओ बढ़ते हैं देश भर और दिन भर की खबरों की ओर। भिवंडी में गुड़ी पड़वा नए साल पर भव्य स्वागत जुलूस। गुड़ी पड़वा नए साल के मौके पर सुबह भिवंडी शहर के अलग अलग हिस्सों में सालाबार की तरह बड़ी खुशी और जश्न के साथ भव्य स्वागत जुलूस निकाला गया। सार्वजनिक शिव स्वरूप और शिवाजी नगर मित्र मंडल, युवा मंडल, महाराष्ट्र एकता मंच जैसे कई बोर्ड निकाले गए। सामाजिक संगठनों और महिला मंडलों की ओर से पर्यावरण की रक्षा, पानी बचाने, सफाई और स्वास्थ्य जैसे विषयों पर बोर्ड लगाए गए, जबकि शिव स्वरूप मंडल की ओर से ज्योतिबा के नाम पर भारतीय संस्कृति का संदेश दिया गया, जो एक सुंदर नजारा था। इस स्वागत जुलूस में बड़ी संख्या में विभिन्न राजनीतिक दलों के पदाधिकारी, गणमान्य नागरिक और महिला समूह शामिल हुए। यह यात्रा आज सुबह 7 बजे शहर के ब्राह्मण अली से गणपति मंदिर तक शुरू हुई। तिलक चौक, पोस्ट ऑफिस, वाणी अली, प्रभु अली मंडई, गणपति मंदिर, परनाका, सिंधुताई, वसंत भेसले मार्ग, अबे माता मंदिर और शनि मंदिर, संत नामदेव महाराज पथ, संत नामदेव पथ मार्ग, थंगे अली, कासर अली मार्ग, छत्रपति शिवाजी महाराज चौक पर स्वागत यात्रा का समापन हुआ। विधायक महेश चौक, शिवसेना शहर अध्यक्ष सुभाष माने एंड हर्षल पाटिल, नगर कार्यकर्ता एंड वैभव भोईर, रोमा आलशी, शरद भेसले, मनोज गेज, नगर सेविका नेहा नवीन काटवाले, समाज सेवक अविनाश करवाले, पंडरीनाथ कुंभार और अन्य गणमान्य लोगों के साथ महिलाओं ने ढोल की थाप के साथ स्वागत यात्रा में भाग लिया। ब्राह्मण अली पोस्ट ऑफिस के पास से JYTS मेट्रो सहेली ग्रुप भिवंडी और JYTS ग्रुप ऑफ भिवंडी यूथ द्वारा अंगदान, स्वास्थ्य जागरूकता और कडुलिंब औषधीय रस का वितरण जुलूस छत्रपति शिवाजी महाराज चौक महाराज को सलामी देने के साथ खत्म हुआ। समाज भिवंडी यांच्यातर्फे सेल्फी पॉइंट ठेवलेला आहे। इथे सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि नवीन वर्षाचा उत्सव आनंदाने साजरा करावा। दरवर्षीप्रमाणे या वर्षी खूपच उत्साहाचं वातावरण आहे आणि कुंभी समाज भिवंडी यांच्याकडनं एक सेल्फी पॉइंट म्हणून आपण आयोजित केलंय, जेणेकरून सर्व महिला येथे येऊन सेल्फी काढून आपला आनंद व्यक्त करू शकतात। नवीन वर्षाच्या एकमेकांना शुभेच्छा देतात। आज कार्यक्रम आयोजन केलेला आहे, त्याबद्दल काय? कुंभी समाज भिवंडी शहर सामाजिक कार्यासाठी अग्रसर असतो। आज वर्षात 6वा आहे आणि 6वा वर्ष म्हणजे आमच्या सेल्फी पॉइंटला 6 वर्ष झालेली आहे। आमची संकल्पना असते की आपला समाजाचा जो आपला सण असतो, सांस्कृतिक सण असतो, तो चांगला जोशात साजरा झाला पाहिजे। तर आमचा हा ध्येय ठेवून आम्ही सेल्फी पॉइंट हा जेव्हा आम्ही चालू केला होता, तर पहिल्या वर्षापासून आमचा हा जो प्रतिसाद समाजाने किंवा सर्व भिवंडीकरांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आणि आमचा एक उत्साह वाढला आणि आता हा 6वा वर्ष आम्ही तो साजरा करत आहे। तर यामध्ये भव्य स्वरूप निर्माण झालेलं आहे आणि मागच्या वर्षापासून गुढीपाडवा जो शोभायात्रा जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे त्याची सांगता होत आहे आणि समारंभाकडे जो गणपती मंदिरकडनं जी मिरवणूक निघते ती आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे समाप्त होते। पण सेल्फी पॉइंट हा असा उद्देश होता की आपली जी समाजाची जे परंपरा आहे, आपल्या ज्या महिला आहेत, आपल्या ज्या बांधव आहेत, ते परंपराचे जे वेश परिधान करतात आणि त्यांना एक अशी आठवण असते की आपल्या समाजाचं किंवा आपल्या सणाचा जो काहीतरी आठवण राहावी, तो उद्देशाने आम्ही एक सेल्फी पॉइंट हा साकारलेला आहे की इथे तुम्ही यावे आणि आपल्या समाजाचा किंवा आपल्या संस्कृतीचा तुम्ही एक जोपासना करावी आणि आपल्या कुटुंबाचा एक सेल्फी पॉइंट कडे तुम्ही भेट देऊन आपल्या परंपरेला उजाळा द्यावा। आणि सर्व कार्यकारिणी आमची भिवंडी कुंभी समाज भिवंडी शहरची सर्व कार्यकारिणी इथे उपस्थित आहे आपल्या स्वागतासाठी। सर्व भिवंडीकरांना आम्ही आवाहन करतो की तुम्ही या आणि कुंभी समाज सेल्फी पॉइंटला भेट द्या, कारण की महाराष्ट्राची जी परंपरा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी ही विचारधारा दिलेली आहे आणि त्या गुढी पाडव्याच्या माध्यमातून ही गुढी का उभारली जाते आणि हा उत्सव का साजरा केला जातो, कारण की या गुढीचं जे वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये संपूर्ण असं, कारण की प्रत्येक विचारसरणी मनातील जो लिंबाचा पाला जो गुढीला लावला जातो किंवा त्याच्यामध्ये एक कंठी अशी लावली जाते किंवा हार लावला जातो, त्याच्या मात्र प्रत्येक एक सांस्कृतिक असं कारण आहे आणि त्याच्यामधला जो गोडवा आहे तो प्रत्येक भिवंडीकरांच्या मनामध्ये रुजवण्याचं काम हा निश्चित कुंभी समाज भिवंडी या ठिकाणी गेली 6 वर्ष करत आहेत आणि आम्ही या ठिकाणी या अशा भव्य दिव्य स्वरूपाचं एक असं स्वरूप निर्माण केलं आहे
आणि त्या स्वरूपाच्या माध्यमातून काहीतरी पाडव्याच्या किंवा नूतन वर्षाच्या माध्यमातून भिवंडीकरांना देऊ इच्छितो. तर मी समस्त भिवंडीकरांना या ठिकाणी आवाहन करेन की आपण आमच्या सेल्फी पॉइंटला या ठिकाणी भेट द्या आणि एक आगळीवेगळी आपली जी प्रतिमा आहे ती वर्षभर आपल्या मनामध्ये रुजली पाहिजे, आपल्या विचारधारेची रुजली पाहिजे. आणि हे जे भिवंडीचं केंद्रबिंदू आहे छत्रपती शिवाजी चौक, हे निश्चितच या ठिकाणी हे भिवंडीचा मानबिंदू आहे आणि या मानबिंदूच्या माध्यमातून हा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो. तर मी समस्त भिवंडीकरांना या ठिकाणी आवाहन करतो आणि आमच्या सेल्फी पॉइंटला भेट द्या. वसंताची पहाट घेऊन आली नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू आता आला नाही चैत्र पाडवा. गुढीपाडव्याच्या माझ्या संपूर्ण कुणबी समाज बांधवांना आणि मी वॉर्ड क्रमांक 1 ची नगरसेविका सौ नेहा नवीन काटवले, माझ्या संपूर्ण वॉर्ड मधील सर्व रहिवाशांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. प्रथम मी सगळ्यांना गुढीपाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा देतोय. आणि माझा हा समाज जसा कुणबी समाज जो माझा आहे त्यांनी हा जो पूर्ण देखावा काढलेला आहे, संपूर्ण आपल्या बांधवांसाठी त्यांनी हे देखावा उभा केलेला आहे. दरवर्षीच आम्ही करतोय आणि माझ्या वाड्याच्या लोकांसाठी खूप आणि माझ्या समाजाच्या लोकांसाठी आणि इतर समाजाच्या लोकांसाठी खूप खूप शुभेच्छा देण्यासाठी हे संपूर्ण होईल. आणि नवीन वर्षाला सगळं आनंदाचा उत्सव असतो. हा आनंद उत्सव असाच राहू दे ही अशी ईश्वरचरण प्रार्थना आहे. आणि आमचे स्वप्न आणि माझे आणि सगळ्यांचे स्वप्न पूर्ण होऊ दे ही स्वप्नाची ही सगळी गोष्ट आपल्याला राहू दे ही. आणि गुढीपाडव्याला सगळ्यांना आनंदात राहू दे ही ईश्वरचरण प्रार्थना. मी या गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या सर्व माझ्या बांधवांना, सर्व नागरिकांना, माझ्या प्रभागातल्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो. येणारा वर्ष तुम्हाला भरभराटीचा आणि आनंदाचं जावो याच ईश्वरी प्रार्थना. त्याचप्रमाणे भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींच्या स्वप्नातला भारत कसा घडेल यासाठी आपण सर्वांनी योगदान करूया आणि येणारा पुढचं वर्ष असंच सर्वांचा आनंदमय जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. येथे स्थानिक मंडळांनी हा उपक्रम आता आधी घेतलेला आहे. आधी एक मित्र मंडळ एकच याचं आयोजन करायचं, त्यानंतर सर्व जी स्थानिक मंडळ आहेत या सर्व मंडळांनी एकत्र येऊन हा सण उत्सव साजरा करण्याचं त्यांनी जो आता नियोजन केला, खूप चांगलं नियोजन आहे. आणि नागरिकांचा त्याला खूप चांगला गेल्या काही वर्षापासून जोरात चालू आहे आणि आज महाराष्ट्रात सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना माझ्या मानाचा मुजरा. आज गुढीपाडवा खूप मोठा आपला नवीन वर्षाचा सण आहे, त्याच्या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते. आणि आपल्याकडे अशी भव्य दिव्य रॅली निघते, शोभायात्रा सकाळी लवकर निघते आणि 10-12 वाजेपर्यंत समाप्त होते. तर आणि एकामेकाला सगळे भेटतात, शुभेच्छा देतात, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन आणि त्यांना मानाचा मुजरा. मी भिवंडीकरांना, तमाम भिवंडीकरांना आज गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नव वर्षाच्या शुभेच्छा देतो. आज असंख्य आपले हिंदू लोक प्रेमी एकत्र येऊन सर्व जोराने हा सण साजरा करत असतात. सगळ्यांच्या भेटीगाठी होतात, सगळ्यांना शुभेच्छा देतात. आणि आपल्या इथे भिवंडीमध्ये सगळे हिंदू मुस्लिम भाईचाऱ्याचा प्रतीक आहे भिवंडी शहर म्हणजे. त्याच्यामध्ये पण आपल्याला सगळे मिळून हा सगळा सण साजरा करत असतात. मी सर्वांना सर्व तमाम हिंदूंना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. अब तक के लिए बस इतना ही, फिर मिलते हैं ऐसी ही बड़ी खबर के साथ. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए STS टाइम्स न्यूज. अगर आपको हमारी खबर पसंद आई हो तो लाइक और शेयर जरूर करें. ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को लाइक, फॉलो, सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाना ना भूलें. आप हमें इंस्टा, फेसबुक या ट्विटर के माध्यम से देख रहे हैं तो कमेंट करना ना भूलें. धन्यवाद.